नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, तुंगभद्रा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न लिहून ठेवायचा आहे. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 15 प्रश्न आपण पाहणार आहोत. 15 पैकी कमीत कमी 12 प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर यायलाच पाहिजे. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारताच्या संभाव्य घटना समितीसाठी निवडणुका घेण्यात याव्यात अशी शिफारस कोणी केली होती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कॅबिनेट मिशन. कॅबिनेट मिशन. विद्यार्थी मित्रांनो, जर कॅबिनेट मिशन हा पर्याय नसेल आणि त्रिमंत्री योजना हा जर पर्याय असेल तर हे सुद्धा आपलं उत्तर असेल. लक्षात ठेवायचं आहे, कॅबिनेट मिशन आणि त्रिमंत्री योजना एकच आहे. पुढील प्रश्न पहा, बास्केटबॉल बास्केटबॉल खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. काय ट्रिक आहे पहा. बास्केटबॉल हा जो काही शब्द आहे यामध्ये एकूण अक्षर किती आहेत पहा. 1, 2, 3, 4 आणि ल आहे 5. 1, 2, 3, 4, 5 असं लक्षात ठेवायचं आहे. एकूण संख्या असते 5. 5 बास्केटबॉल या खेळामध्ये खेळाडूंची संख्या असते 5. पुढील प्रश्न पहा, भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये, एमपीएससी मध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? पर्याय पहा, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे लोकसभा. भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? लोकसभा. पुढचा प्रश्न पहा, अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या समुद्रात आहे? अंदमान आणि निकोबार बेटे कोणत्या समुद्रात आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बंगालचा उपसागर. बंगालचा उपसागर. पुढील प्रश्न पहा, कोणत्या गव्हर्नर जनरलने सती प्रथा रद्द केली? कोणत्या गव्हर्नर जनरलने सती प्रथा रद्द केली? पर्याय पहा, सी राजगोपालचारी, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड विल्यम बेंटिंग, लॉर्ड माउंटबॅटन. या ठिकाणी योग्य उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेंटिंग. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सती प्रथा रद्द केली. पुढील प्रश्न, बेसबॉल खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? बेसबॉल खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 9. बेसबॉल खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? 9 इतकी असते. पुढचा प्रश्न, कोणत्या खेळात पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो? कोणत्या खेळात पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो? पर्याय पहा, कबड्डी, क्रिकेट, हॉकी, बेसबॉल. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे हॉकी. हॉकी खेळामध्ये पेनल्टी स्ट्रोक वापरला जातो. पुढील प्रश्न पहा, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवायचा आहे. असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर योग्य उत्तर आहे 1920. 1920. पुढचा प्रश्न, सर्वमान्य रक्तगट कोणता आहे? सर्वमान्य रक्तगट कोणता आहे? पर्याय पहा, ओ, ए बी, ए, सी. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे ए बी. सर्वमान्य रक्तगट ए बी. सर्वमान्य रक्तगट ए बी असं तोंडी पाठ करून ठेवायचा आहे. हा प्रश्न सुद्धा वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. हा प्रश्न पहा, राष्ट्रपती लोकसभेत किती सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न लगेच लिहून ठेवा. खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण तुमच्याकडून करून घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. पहा प्रश्न काय आहे, राष्ट्रपती लोकसभेत किती सदस्यांना नामनिर्देशित करू शकतात? या ठिकाणी योग्य उत्तर आहे 2. 2. पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता आहे? पर्याय पहा, भारत, चीन, अमेरिका, जपान. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे चीन. योग्य उत्तर काय आहे? चीन.
बॅडमिंटन खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? बॅडमिंटन खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते? योग्य उत्तर आहे 2. बॅडमिंटन खेळामध्ये खेळाडूंची संख्या 2 असते. पुढील प्रश्न पहा. कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व 10 विकेट घेणारी पहिली भारतीय कोण आहे? कसोटी सामन्याच्या एका डावात सर्व 10 विकेट घेणारी पहिली भारतीय कोण आहे? पर्याय पहा. सुनील गावस्कर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अनिल कुंबळे. अनिल कुंबळे. पुढचा प्रश्न. हरियाणातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे आणि ते कुठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे भगत फुलसिंग महिला विद्यापीठ, खानपूर कलान, सोनीपत या ठिकाणी. पुढचा प्रश्न. वातावरणाचा दाब कोणत्या उपकरणाने मोजला जातो? वातावरणाचा दाब कोणत्या उपकरणाने मोजला जातो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे बॅरोमीटर. बॅरोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न किती वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे ते मोजावं लागेल. कमीत कमी 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वातावरणाचा दाब कोणत्या उपकरणाने मोजला जातो? हा प्रश्न झोपेत जरी विचारलं तर उत्तर आलं पाहिजे बॅरोमीटर. बॅरोमीटर. पुढील प्रश्न पहा. पहिले आशियाई खेळ कधी आणि कुठे आयोजित केले गेले? पहिले आशियाई खेळ कधी आणि कुठे आयोजित केले गेले? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मे 1951 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. मे 1951 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, आपला शेवटचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. पहा प्रश्न काय आहे. रामचरितमानस कोणी लिहिले? रामचरितमानस कोणी लिहिले? पर्याय पहा. चाणक्य, कालिदास, तुलसीदास, वेदव्यास. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून तुम्ही मला सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.